नमस्कार। आज आपण इथे दोडक्याची भाजी बनवत आहोत। त्यासाठी इथे कढई गरम केली, त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घेतले, जिरा मोहरीची फोडणी द्यायची, थोडंसं हिंग टाकायचं, लसूण आणि अद्रक ठेचून घेतलेलं आहे ते मी तेलामध्ये ॲड केलेलं आहे। फोडणी छान अशी खमंग तयार झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं, टोमॅटो टाकायचा, कढीपत्त्याची पानं टाकायची। टोमॅटो छान नरम शिजला की त्यामध्ये आपण जेवढी भाजी बनवत आहोत त्याच्या अंदाजानुसार हळद आणि तिखट टाकायचं। एक अर्धा मिनिट परतवून घ्यायचं। त्यानंतर आपण जे दोडकं सोलून घेतलेले त्याचे साल काढून घेतले, त्याच्या बारीक फोडी करून घेतल्यात त्या ॲड करायच्या आणि एक 5 ते 7 मिनिटं वाफेवरती परतवून घ्यायच्या। तसंच मी इथे मुगाची डाळसुद्धा भिजवून ठेवलेली होती, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मुगाची डाळ त्यामध्ये ॲड करू शकता। दोडकं छान परतवून झाल्यानंतर 5 ते 7 मिनिटं वाफ झाल्यानंतर त्यामध्ये मुगाची डाळ टाकायची, स्वच्छ धुवून टाकायची आहे आणि पुन्हा झाकण लावून ताटावरती पाणी ठेवायचं आणि पाणी ताटावरचं गरम झालं की भाजीमध्ये ॲड करायचं। तर तुम्हाला ही भाजी कोरडी म्हणजे सुकी करायची किंवा पातळ लवतपीत करायची त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकतात। तर इथे मी थोडी लपथपीत भाजी बनवत आहे, त्यासाठी मी इथे ताटावरचं गरम पाणी आणि तसंच आवश्यकतेनुसार भाजी शिजेल इतपत पाणी टाकून भाजी व्यवस्थित शिजवून घेणार आहे। त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे, तसंच कोथिंबीर टाकायची आणि भाजी पूर्णतः शिजेपर्यंत व्यवस्थित झाकण लावून आपण व्यवस्थित वाफ भरू द्यायची आहे। हे दोडके खूपच कवळे असल्यामुळे लवकर शिजून आले, तर मी इथे बोटाने व्यवस्थित दाबून बघितले तर छान फोडी शिजून आल्यात आणि डाळ ही छान शिजलेली आहे। तर भाजी आता तयार झालेली आहे। तर छान अशी सोप्यात सोपी अशी खमंग दोडक्याची भाजी आपण आज बनवलेली आहे। तुम्ही केव्हाही खाऊ शकतात, म्हणजे अगदी टिफिनला किंवा दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात तुम्ही कधीही खाऊ शकतात आणि मुख्य म्हणजे अगदी सोपी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने दोडक्याची भाजी बनवली जाते, मुळात दोडक्याची भाजी आवडते की नाही घरामध्ये, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात। तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलवरती नक्की भेट द्या आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर, आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।